वाईज चॅनलमध्ये आपले स्वागत. नुकतेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्मसेवा संघ बौद्ध विहारात बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. ही मूर्ती थायलंड इथून आणण्यात आली आहे. माझे नाव गौतम कडुबा पारखे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्मसेवा संघ या ठिकाणचा मी सचिव आहे. तर सर्वप्रथम सर्वांना सप्रेम जय भीम. आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्मसेवा संघ बौद्ध विहारामध्ये तथागत भगवान बुद्ध मूर्तीच्या प्रतिष्ठापनेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित हिंदू संघ, त्याचबरोबर या ठिकाणी या कार्यक्रमाला आवर्जून प्रमुख पाहुणे म्हणून माननीय डॉक्टर हर्षदीप कांबळे साहेब, त्याचबरोबर भारत शिंदे साहेब, त्याचबरोबर अरविंदजी गायकवाड साहेब, त्याचबरोबर कृष्ण भंडारी साहेब, हे सर्व मान्यवर आजच्या या बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाच्या मंगलप्रसंगी त्यांनी आपल्या वाणीतून या ठिकाणी सर्व उपासक उपासिका यांना धम्मदेशना आणि आपलं प्रवचन देण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे. या ठिकाणी हे जे बौद्ध विहार आहे हे धार्मिक क्षेत्रामधून तथागत भगवान बुद्धाची जी वाणी आहे या बौद्ध विहारामधून पूर्ण समाजापर्यंत तथागत भगवान बुद्धाचे विचार, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेबांची विचारधारा, फुलेंची विचारधारा, शाहू महाराजांची विचारधारा ही समाजापर्यंत पोहोचावी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आम्हाला मूलमंत्र दिलेला आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा मूलमंत्र आम्ही पूर्ण समाजामध्ये एक रूपाने आमची सर्व टीम, आमचे सर्व टीमचे पदाधिकारी, आमच्या ट्रस्टीचे धम्मसेवा संघाचे अध्यक्ष आदरणीय हिवराळे साहेब, त्याचबरोबर रमेशजी जोगदंड साहेब, त्याचबरोबर आमच्या सविता अभंकर ताई, सिद्धार्थ बनकर, त्याचबरोबर अरविंदजी गायकवाड, त्याचबरोबर नामदेवजी वाकळे साहेब, त्याचबरोबर आर.पी. गायकवाड साहेब, सर्व उपासक या विहारामध्ये अहोरात्र प्रयत्न करून समाजाची जनजागृती करण्यासाठी या बौद्ध विहाराचा आम्ही जास्तीत जास्त या ठिकाणी प्रमाणामध्ये कार्यक्रम घेऊन या सर्व समाजाला उपयुक्त करण्याचं या ठिकाणी आमचं काम आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये सुद्धा या बौद्ध विहाराचा जो उपयोग आहे हा सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेतून या ठिकाणी आम्ही समाज सुदृढ करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर हे जे बौद्ध विहार आहे या बौद्ध विहाराच्या सर्वप्रथम या ठिकाणी आमची जी सुरुवात आहे तर या ठिकाणी फक्त एक डबल रूमची आम्ही धम्मकुटी बनवली होती आणि ती धम्मकुटी बनवल्याच्या नंतर त्या धम्मकुटीचं ओपनिंगसुद्धा आम्ही वामनदादा कर्डक यांना या ठिकाणी आणून त्यांच्या पवित्र हाताने त्या धम्मकुटीचं आम्ही या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे. आणि म्हणून इथं जे बी या विहारामध्ये कार्यक्रम होतात तर ते पवित्र असे पंडितजी असतील, या ठिकाणी सुंदर असं प्रवचन देणारे उपासक असतील, विचारवंत असतील, ह्या सर्व मान्यवराला या ठिकाणी आम्ही बौद्ध विहारामध्ये पाचारण करून समाजाला या ठिकाणी प्रत्येक महिन्याच्या दर पौर्णिमेला या ठिकाणी आम्ही उपासक उपासिका येऊन आम्ही चांगलं मार्गदर्शन करण्याचं काम, समाजाला समजून सांगण्याचं काम, धर्माचं काम या ठिकाणी सातत्यानं आम्ही सर्व धम्मसेवा संघाची कमिटी या ठिकाणी करत आहोत आणि इथून पुढं सुद्धा आम्ही करत राहणार आहोत. आजचा जो हा सोहळा आहे हा फार आनंदाचा सोहळा आहे, कारण गेल्या अनेक वर्षाची आमची बुद्ध मूर्तीची जी प्रतीक्षा आहे ती प्रतीक्षा आज या ठिकाणी आमची संपन्न झालेली आहे. आणि म्हणून आम्ही सर्व धम्मसेवा संघाचे पदाधिकारी आज सर्व उपासकांच्या माध्यमातून आनंदी आहोत की आम्ही जो संकल्प केलेला आहे हा संकल्प आज आमचा या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. आम्ही सर्व समाजाला, उपासकांना या ठिकाणी धन्यवाद देतो की असंच सहकार्य त्यांनी आम्हाला वेळोवेळी देऊन आम्ही समाजासाठी आम्हाला जे जे काही प्रयत्न करता येईल. त्याचबरोबर या ठिकाणी आदरणीय कांबळे साहेबांनी आम्हाला जे विद्यार्थ्यांचं या ठिकाणी सांगितलेलं आहे तर त्याच्या अगोदर आम्ही या ठिकाणी वाचनालय या ठिकाणी चालू केलेलं आहे.
परंतु ते छोट्या प्रमाणामध्ये आहे. त्याला विस्तारित स्वरूप देण्याचं काम या ठिकाणी आम्ही वरच्या मजल्यावर त्याचं प्रयोजन केलेलं आहे. त्याचंसुद्धा आम्ही रजिस्ट्रेशन वगैरे करून तेही काम आम्ही या ठिकाणी चालू केलेलं आहे. आणि म्हणून आम्ही समाजाला जे ज्ञान देण्याचं काम आहे आम्ही या विहाराच्या माध्यमातून कुठंही कमी पडणार नाही याची ग्वाही आज या भगवान बुद्धाच्या मूर्ती प्रतिष्ठापनेच्या अनुषंगाने मी तुम्हा सर्वांना या ठिकाणी देऊ इच्छितो. ही जी मूर्ती आहे ही मूर्ती आम्ही थायलंडहून या ठिकाणी आणलेली आहे. लोकवर्गणीमधून ही मूर्ती आम्ही आणलेली आहे. सर्व उपासकाच्या दानामधून ही मूर्ती आम्ही या ठिकाणी आणलेली आहे. आम्ही थायलंडहून आणलेली आहे. तुम्ही एक आता भाषणामध्ये उल्लेख केला तर तारीख मिळत नव्हती काय अनुभव आला वाईट तर या ठिकाणी धर्मगुरूंना वाईट म्हणता येणार नाही, कारण चांगले वाईट अनुभव जो करतो हे त्यालाच येत असतात, जो करत नाही त्याला अनुभव येत नाही. परंतु मी तुम्हाला एवढी पार्श्वभूमी सांगणार नाही, परंतु ज्यांनी बी आम्हाला सहकार्य केलं त्या भंतीजीला आम्ही या ठिकाणी धन्यवाद देतो. कारण धर्मगुरूला आज तुमच्या बाईटमध्ये वेगळं बोलणं किंवा हे बोलणं हे आम्हाला शोभणार नाही, कारण ते धर्मगुरू आहेत. त्यांच्या अंगावर भगवान बुद्धाचं चिवर आहे आणि त्या चिवरला फार महत्त्व आहे आणि त्या चिवरचा मान सन्मान ठेवणं हे आमचं उपासकांचं काम आहे. म्हणून आम्ही कुठल्याही भंतीजीला या ठिकाणी नावे वगैरे ठेवणार नाही. जो संकट येत राहतात त्याला तारून समाजाने पुढे जायचं असतं. म्हणून कुठल्याही भंतीजीवर किंवा कुठल्याही समाजाच्या कार्यकर्त्यावर आमचा कुठलाही आक्षेप या ठिकाणी या ठिकाणी आज धम्मसेवा संघ बुद्धविहाराच्या वतीनं जय भवानीनगर, विश्रांतीनगर, सिडको N4N3 स्वानीनगर या सर्व नागरिक यांच्या वतीने या ठिकाणी बुद्ध धम्म सेवा संघ बुद्धविहार या ठिकाणी कार्यरत आहे. आणि आज या ठिकाणी तथागत गौतम बुद्धाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना या ठिकाणी करण्यात आलेली आहे. थायलंडहून या ठिकाणी ही मूर्ती मागवण्यात आलेली आहे. अतिशय आनंदी असं वातावरण या ठिकाणी बुद्ध अनुयायामध्ये या ठिकाणी आहे. आणि या बुद्धविहाराच्या वतीनं अनेक समाजोपयोगी कार्यक्रम या ठिकाणी घेतले जातात. या ठिकाणी गोरगरीब लोकांचे जे मोठे मोठे हॉल घेऊ शकत नाही त्यांच्या अल्प किमतीमध्ये या ठिकाणी आपण लग्न लावतो. या ठिकाणी मुलांवर संस्कार, मेडिटेशन या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आहेत. आणि खरोखर आनंदाचा दिवस आहे. सर्व नागरिकांना मी ॲडव्होकेट ताराचंद गायकवाड या बुद्धमूर्ती प्रतिष्ठापनाच्या दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो. बुद्धविहाराची स्थापना कधी झाली आणि या ठिकाणी बुद्धविहाराची स्थापना जवळपास 30 ते 35 वर्षापूर्वी या ठिकाणी झालेली आहे. सुरुवातीला हे बुद्धविहार अगदी छोटं होतं, पत्राचं छोटीशी रूम या ठिकाणी होती. पण सगळे बुद्ध बांधव आणि इतर नागरिकांच्या योगदानातून हे बुद्धविहार उभं राहिलेलं आहे. या ठिकाणी आत्ताच आपले मंत्रालयाचे सचिव माननीय हर्षदीप कांबळे, डॉक्टर अरविंद गायकवाड हे पण या ठिकाणी येऊन गेले. या धम्मसेवा संघाचे अध्यक्ष गौतमजी हिवराळे, आपले हिवराळे साहेब, अशोक हिवराळे, गौतम पारखे आणि सगळे पदाधिकारी या ठिकाणी झटत असतात आणि परिश्रम घेतात. या निमित्ताने उपासक आणि उपासिकांना काय आव्हान? या ठिकाणी या निमित्तानं उपासकांना हेच आवाहन मी या ठिकाणी देतो की बुद्धविहार हे चळवळीचं केंद्र आहे. त्यामुळं प्रत्येक रविवारी आपण या ठिकाणी येऊन बुद्धवंदना घेतली पाहिजे. आपल्या मुलांना सुशिक्षित केलं पाहिजे आणि भगवान बुद्धाच्या मार्गावर चालण्यासाठी आपल्या मुलांना, आपल्या घरच्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे. अशा प्रकारचा संदेश या ठिकाणी मी नागरिकांना देऊ इच्छितो.